नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आतापर्यंत काही व्हिडिओ केले, इसेन्शियल ऑइल, सुगंधी वनस्पती. अ, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे. याच्या अजून बरेच पार्ट होणार आहेत. तर त्याच्यामध्ये मला बऱ्याच जणांनी विचारलं, की काहींनी आम्ही सुरू केलेत. आमच्या भागात काही सुरू झाले होते डिस्टिलेशन युनिट आणि कालांतराने ती बंद पडली. त्याची कारणमीमांसा वगैरे सगळी जी आहे, ही आता आज आपण अभ्यासणार आहोत. आपण साधारण सुरुवातीला गृहीत धरू, की आपण 10 एकर प्लांटेशन घेतोय. सिट्रोनिला. गवती चहासारखा एक प्रकार आहे. पानांपासून तेल निघतं. तर त्यासाठी सुरुवातीला येणारे जे खर्च आहेत, ते आपण हे घेतोय. आता इथं बाकी डिटेल लिहित नाही, कारण मग तो व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. तर लँड प्रिपरेशनला आपण जर कधी ₹5,000 एकर याप्रमाणे लँड म्हणजे कल्टिव्हेटर मारणे आणि सऱ्या पाडणे. ₹5,000 जर कधी हे धरला, तर आपल्याला खर्च येतो 50,000. ही लँड प्रिपरेशन झाल्यानंतर आपल्याला शेणखत लागणार आहे. साधारण एक एकरी 5 टन जर कधी आपण 5 ट्रॉल्या जर कधी म्हटल्या, ₹2,000 ट्रॉली म्हटली. काही ठिकाणी 2 लाही मिळेल, काही ठिकाणी 2.5 ला मिळेल. आपण एक टेंटेटिव्ह धरतोय साधारण ₹2,000. तर ₹10,000 एकरी म्हटल्यानंतर आपल्याला ₹1,00,000 कौडंग म्हणजे शेणखत. शेणखत झालं, त्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची सोय करायची आहे. आपण ड्रिप इरिगेशन केलं. ₹30,000 एकरप्रमाणे जर कधी म्हटलं, तर हा खर्च आला ₹3,00,000. ड्रिप केल्यानंतर प्लांटिंग मटेरियल. आपण सिट्रोनिला जो आणणार आहे, आपल्याला साधारण ₹2.5 एक ठोंब्याला लागतात. ट्रान्सपोर्टेशन वगैरे धरलं तर आपण ₹3 ठोंबा धरू. अ, ज्याला लागवड 10 एकर करायची आहे, त्यांनी सुरुवातीला 10,000 ठोंबे आणायचे. एका एकरामध्ये लागवड करायची आणि 6 महिन्यानंतर त्याचे साधारण आपल्याला 10 एकराचं म्हणजे एका ठोंब्यापासून 10 ठोंबे मिळू शकतात. त्याचं 10 एकर होतं. पण आपण खर्च धरताना आपला खर्च तो झालाय असं गृहीत धरून ₹3,000 प्रमाणे आपण ते ₹3,00,000 प्लांटिंग मटेरियलचे धरलेत. आता याला प्लांटेशनला आपण जो हे केलाय, आता ते ड्रिप तयार झालेलं आहे, सऱ्या पाडलेल्या आहेत, सऱ्यावर आपल्याला लागवड करायची आहे. तर ते काय 8,000 ठोंबे 2 बाय 2.5 वर 2.5 अंतर यासाठी, की मध्ये कोळपणीला आपल्याला सोपं जातं, तण काढायला सोपं जातं. त्यामुळे आपण ते त्याच्या ह्याच्यामध्ये जर काही धरलं, तर ₹2,000 आपल्याला एका एकराला, तर आपल्याला 10 एकराला साधारण ₹20,000. हा गवती चहातला प्रकार आहे, त्यामुळे त्याला काही 1 फुटाचं खड्डं नाही. ते आपण जमीन तयार केलेली आहे, आपल्याला खत दिलेलं आहे, सगळं काही हे केलेलं आहे. त्यामुळे फक्त कोरायचं आणि ठोंबा लावायचा आहे ड्रिपच्या तिथे. आता प्लांटिंग मटेरियल झालं. आपल्याला सुरुवातीला साधारण आपण हे गृहीत धरतोय, ते आपल्याला पहिल्या वर्षात सुरुवातीला जर कधी लावले आपले 8,000 ठोंबे असतील. एकाने आपल्याला जर कधी 250 ग्रॅम हे दिलं, म्हणजे पाला दिला, म्हणजे 3 महिन्यानंतर 90 दिवसानंतर त्याला आपलं खत देणं आहे, आपली कोळपणी आहे, व्यवस्थित आहे, पाणी व्यवस्थित देतोय. तर आपल्याला सुरुवातीला त्याच्या ह्याच्यामध्ये जो हे येणार आहे, अ, 8 म्हणजे साधारण 2 टन येणार आहे. आपण इकडे हं. 2 म्हणजे 10 टनाला अ, 20 टन मिळणार आहे. कापणीचा खर्च, वाहतुकीचा खर्च जर कधी धरला आपण, तो कापून आपल्याला डिस्टिलेशन युनिटवर न्यायचं आहे. आपल्याला तिथंच आहे ते जिथं आपलं क्षेत्र आहे, लागवड केलेली तिथलं आपलं डिस्टिलेशन युनिट आपण उभं करणार आहोत. तर त्या ठिकाणी जे वाहतुकीचा वगैरे खर्च येणार आहे, एकरी आपल्याला सुरुवातीला 20 टन मिळणार आहे. तर 10 एकरची आपल्याला हार्वेस्टिंग म्हणजे गवत कापणी आणि वाहतुकीचा खर्च आपण हा ₹2,00,000 धरतोय.
आता हार्वेस्टिंग झालं आपलं. आता डिस्टिलेशन युनिटवर आपले लेबर जे राहणार आहेत, त्याचा आपण वर्षाचा खर्च धरू. ₹2,00,000 समजा जर कधी आपण त्यांना एक वेजेस जर कधी धरले 2,00,000 ह्याच्याप्रमाणे, तर त्या ठिकाणी आपण ते साधारण एक ₹4,00,000 आपण ते ते धरतोय. डिस्टिलेशनचा हे झाला आहे. त्याच्यानंतर फ्युएल आणि मिसलेनियस. फ्युएल म्हणजे आपल्याला बॉयलर पेटवायचा आहे, बॉयलरसाठी लाकडं लागतील किंवा काय जो आहे, तो साधारण आपण तो वर्षाचा खर्च जो धरतोय, तो आणि मिसलेनियस मग ते लाईट बिल आलंय, त्याच्यानंतर आपले बाकीचे काही एक्सपेन्सेस आहे, ते आपण हे धरले ते 4,00,000. आता ही टोटल झाली 1 आणि 3 4 आणि 3 7 आणि 2 9 4 13 आणि 4 17,70,000. 17,70,000 आपला पहिल्या वर्षीचा खर्च झाला आहे. आपल्याला हार्वेस्टिंगमध्ये जे म्हणजे जो पाला मिळणार आहे, तो एकरी 20 टन मिळणार आहे म्हटल्यानंतर 10 एकरामध्ये तो झाला 200 टन. तर हा आपण इकडच्या बाजूला एक्सपेन्सेस धरलेले आहेत. एक्सपेन्सेस इकडचे आहेत. आता इकडे रिकव्हरी धरलेली आहे. तर 200 टन म्हटल्यानंतर आपल्याला साधारण याचं जे यील्ड मिळतंय एका टनापासून 8 किलोपासून तर 11 किलोपर्यंत. आपण 10ही धरत नाही, 11ही धरत नाही, 9 धरलंय. आपल्याला एका टनापासून 9 किलो मिळालं, 10 टनापासून 90 मिळालं, 100 टनापासून 900 मिळालं, 200 टनापासून आपल्याला 1800 किलो तेल मिळालंय. हे वर्षाचं गणित आहे. वर्षाचा एक खर्च धरलाय, वर्षाचं गणित धरलंय. तर ह्याचे झालेत आपले 18,00,000. 18,00,000 आपल्याला तेलात मिळाले. 17,70,000 खर्च झाला. आता याचे बाय प्रॉडक्ट आपल्याला 200 टन जो पाला मिळालाय, तेल काढल्यानंतर याचं वजन कमी झालेलं आहे. हा झाला आहे आपला 50 टन. 50 टन झालाय. याच्यामध्ये आपण साधारण एक 10 टन रॉक फॉस्फेट टाकलेलं आहे. तर तो 51 टन होतो. आपण 50चाच हिशोब करू. आपण ₹10,000 टनाप्रमाणे जर कधी हे विकलं, म्हणजे जे खत आपलं आहे, त्याच्यामध्ये सीड असणार नाहीये. ते म्हणजे आपलं पालापाचोळा जो आपण कुजवतो, तेल काढल्यामुळे हा पालापाचोळा जो आहे, हा साधारण महिन्याभरात चांगला कुजणार आहे. किंवा आपण त्याचं गांडूळ खतही करू शकतो. पण इन्स्टेड ऑफ म्हणजे वर्मी कंपोस्ट याच्यामध्ये आपण रॉक फॉस्फेट टाकल्यानंतर याच्यामध्ये फॉस्फरसचा कंटेंट वाढणार आहे आणि याच्यामध्ये जर कधी आपण ₹1,00,000 हे टाकलं, तर आपले हे होणार आहेत हे ₹5,00,000. म्हणजे 18 आणि 5 ₹23,00,000 आपले पहिल्या वर्षाचा हे झालेला आहे. हं, म्हणजे उत्पन्न आणि खर्च झालाय 17,70,000. आणखीन मिसलेनियर्समध्ये अडवलं 18,00,000 आपल्याला किंवा 20,00,000 जरी म्हटलं, तरी आपल्याला पहिल्या वर्षी 3,00,000 राहतात. आता डिस्टिलेशन युनिटची कॉस्ट आणि तो जो आहे, तो आपण त्याला सबसिडी आहे, तो आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत. शेवटच्या ह्याच्यामध्ये तो घेऊ. आता पहिल्या वर्षाचं आपण हे केलं सगळं गणित. आता ही जी लागवड हे केली, ही साधारण 5 ते 6 वर्ष टिकते. तर दुसऱ्या वर्षीचा खर्च काय? दुसऱ्या वर्षी आपल्याला लँड प्रिपरेशनचा खर्च नाही, ड्रिपचा खर्च नाही, लागवडीचा खर्च नाही, त्याच्यानंतर प्लांटिंग मटेरियलची कॉस्ट नाहीये. हार्वेस्टिंगची जी कॉस्ट आहे, तर आपल्याला एकरी हे साधारण 4 हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला 30 टन मिळणार. 8 चोक 32 मिळतं. आपण 30 धरू गणिताच्या. तर 10 टनाला झालंय आपल्याला हे 300 टन मिळालं. एका एकराला 30 टन याप्रमाणे 300 टन गवत मिळालं 10 एकरामध्ये. आता 30 टन हे मिळाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे तेल मिळणार आहे,
ते हार्वेस्टिंगचा जो हे झालाय तो आपण ₹3,00,000 धरला. ₹1,000 300 टनाला ₹1,000 याच्यामध्ये तो झाला. त्यानंतर दुसरा खर्च जो आहे, जे आपण पाणी देणं, कोळपणी करणे वगैरे, वगैरेसाठी जे 2 लेबर धरलेले आहेत, त्याचा वर्षाचा जो खर्च झाला आहे, तो आपण ₹4,00,000 धरला आहे. हं. त्यानंतर फ्युएल वगैरे कन्झम्पशन वगैरे त्याच्या ह्याच्यामध्ये किंवा हँडलिंग इथून जिथं गवत कापलेलं आहे, तिथून आपल्या डिस्टिलेशन युनिटपर्यंत नेलेलं आहे वगैरे आणि फ्युएल वगैरे. हा खर्च धरलाय आपण ₹4,00,000. सध्या बोर्डवर वगैरे व्यवस्थित दिसत नाहीये, पण आकडे मी तोंडी सांगतोय. आपण कागदावर लिहून ते हे करू शकतात, व्हेरिफाय करू शकतात. नंतर डिस्टिलेशन युनिटला जे तिथं आपली जी माणसं काम करतील, त्यांचंही आपण हे धरलेलं आहे साधारण ₹4,00,000. हा वर्षाचा खर्च आहे हां. आता याच्यामध्ये काहींचे कमी होतील, काहींना घरातलेच असतील ते डिस्टिलेशन युनिट करणं किंवा काय जे आहे, त्या ठिकाणी त्यांना तो एक बेनिफिट आहे, कमी जास्त होऊ शकतं. आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे अनसीन जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीये वगैरे किंवा काही खर्च येतातच त्याच्या ह्याच्यामध्ये कुठे ड्रिपच्या नळ्या, कुठे पाईपलाईन वगैरे किंवा काही हे झालं, तर आपण तो ₹2,00,000 धरला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जो फ्युएल वगैरे धरलाय त्याच्यामध्ये आपलं इलेक्ट्रिक बिल आलं, याच्या ह्याच्यामध्ये बाकीच्याही गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या. तर साधारण 4 अन् 4 8 अन् 4 12 आणि 2 14 आणि 3 17. दुसऱ्या वर्षी सुद्धा आपला खर्च जातोय 17,00,000. बरोबर. आता आपल्याला 300 टन हे मिळणार आहेत. आपल्याला तेल मिळालेलं आहे. साधारण 9 प्रमाणे म्हटलं आपण, जास्त धरत नाहीये. तर तेल मिळणार आहे 2700 किलो आणि याचा रेट जर कधी बघितला आपण ₹1,000 प्रमाणे धरलं, तर हे 27,00,000 झालेत. आता 300 टनामध्ये आपल्याला जो पाला-पाचोळा जो मिळणार आहे, तो साधारण आपण 70 टन धरला आहे. 70 टन पाला-पाचोळा धरला. त्याच्यामध्ये आपण साधारण 20 टन म्हणजे 10 च्या प्रमाणे 2,00,000चं आपण रॉक फॉस्फेट टाकलं. तो खर्च वाढला ₹2,00,000 म्हणजे इथं ₹2,00,000 वाढलेत. तर 17 आणि 2 19 झालेत. हे 70 आपण 72च्या ऐवजी आपण 70 धरून 70 टन जर कधी विकलं, आता हे 27,00,000 हे झाले आणि 70 टन जर कधी विकलं, तर याचे ₹7,00,000 झाले. 34,00,000 झाले ते. म्हणजे तुमचं इन्कम ₹34,00,000 झालं. दुसऱ्या वर्षाचा खर्च ₹19,00,000 झाला. तर 19 आणि 34 म्हणजे 20 आणि जवळपास 15 म्हणजे एकरी ₹1,50,000 आपले निव्वळ राहिलेत. अजून आपले बाय प्रॉडक्ट जे आहे ते आपण विचारात घेतलेले नाहीये. तर बाय प्रॉडक्ट जे आहे, त्या बाय प्रॉडक्ट आपण त्याचंही आता तिथं थोडक्यात बघू. पण ते बाय प्रॉडक्टची कॉस्ट जी आहे, ते आपण एक मिसलेनियस एक्सपेन्समध्ये धरूयात. आता बाय प्रॉडक्ट म्हणजे काय? आपला हा टँक आहे. टँकला बॉयलरनी हे जातं, इथून स्टीम निघते आणि या ठिकाणी एक कंडेन्सर येतो. जे वाफेचं पुन्हा पाण्यात आणि तेलात रूपांतर करतात. हा जो कंडेन्सर येईल, याला खाली या ठिकाणी एका ह्याच्यामध्ये कलेक्ट केलं जातं. तर याच्यामध्ये काय माहिती आहे का, पाणी खाली राहतं आणि तेल वरती राहतं. या पाण्याला एक याचा फ्लेवर येतो, म्हणजे याचा वास येतो. हे पाणी बऱ्यापैकी साधारण 1 टनापर्यंत आपल्याला हे पाणी मिळू शकतं. त्याच्या ह्याच्यामध्ये जर कधी आपण हा अ, वर्षभर चालवला, तर या वेगवेगळ्या फ्लेवरचे आपल्याला बरेचसे हे मिळू शकतात. ते पाणी आपण फिनाईल म्हणून वापरू शकतो. हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरुवातीला जे केलं त्या हॉस्पिटलमध्ये 5-5, 10-10 लिटरचे कॅन विकायचो
फरशी पुसायसाठी मग त्याच्यामुळे डासही कमी व्हायचे आणि ऑर्गॅनिक आहे, नॅचरल आहे. किंवा आपण शेतामध्ये जर कधी कुठल्या आपल्या बागा असतील त्याच्यावर जे काही बारीक-बारीक कीड येतं, हे पाणी जरी फवारलं, तरी याला तो एक रिपेलंट म्हणून कारण हे सिट्रोनिला ऑइल जे आहे, हे रिपेलंटमध्ये वापरलं जातं किंवा मग याचं फ्रॅक्शनल हा मोठं गणित आहे. याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 वेगवेगळे कंटेन सिट्रॉल वगैरे आहे. फार्मास्युटिकल कंपन्या हे घेतात त्याच्यामधनं त्याचे वेगवेगळे घटक काढतात आणि ते त्यांच्या व्यवसायात ते वापरतात. आपण हे बेसिक हे करतोय. तर हे झालं सिट्रोनिलाचं हे गणित झालं. तर याची कॉस्ट जी आहे ते आपण आयडल धरलेली आहे. हे आपले एक्सपेन्सेसच्या ह्याच्यामध्ये. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की बऱ्याच जणांनी सांगितलं, की आमच्याकडे ही सुरुवात झाली आणि हे कालांतराने बऱ्याच जण ही बंद केलीत. त्याची अडचण अशी आहे, भारतापेक्षा परदेशात याला मागणी जास्त आहे. आपण जे युनिट लावतो, आता युरोपियन कंट्रीजमध्ये सिंथेटिकला म्हणजे फार्मामध्ये किंवा ॲग्रीकल्चरमध्ये बऱ्याच केमिकल्सला त्यांनी बंदी घातलेली आहे. त्यामुळे याची मागणी वाढली आहे. मग आता युरोपियन कंट्रीजमध्ये जर कधी आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल, तर त्यांच्या काही नॉर्म्स आहेत. म्हणजे एस-एसचं हे जे स्टील युनिट येतं किंवा हे बाकीचं जे काही मटेरियल आहे, हे आपल्याला सॉरी त्या नॉर्म्सप्रमाणे किंवा ते एस-एसचं मटेरियल आय-एस-ओ जे काय आहे त्यांच्या ज्या नॉर्म्स आहेत, त्याप्रमाणे आपल्याला हे वापरावं लागतं. हे न वापरणं म्हणजे आपण एक्सपोर्टला आपण वंचित झालेलो आहे. आपल्याला लोकल मार्केटला कारण आणि एक्सपोर्ट जर कधी केलं आणि आपलं जर कधी या प्रमाणात जर कधी हे असेल प्रोडक्शन असेल, तर आपल्याला याचा दरही चांगला मिळू शकतो. आपण याचा बाहेरही अभ्यास करू शकतात आणि ह्याला एक्सपोर्टला मागणी चांगली आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, तुम्ही एक छोटं युनिट लावलं आणि एक 1 टनाचं लावलं आणि एक 500 किलोचं लावलं. तुम्हाला 500 किलोसाठी डिस्टिलेशनसाठी तेवढंच लेबर लागणार आहे. झालं त्याच्यानंतर मग तुम्हाला जशा हे वाढेल, यांचं जे आहे आता 500 किलो जर म्हटलं तर दिवसातनं तुमच्या 4 बॅचेस निघतात. तुम्ही 10 टन लावलं तर आपल्याला 300 टन मिळणार आहे. रोजचं जर कधी आपण म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये अ, रोजचं 4 टन जर कधी आपण वापरलं, तर आपण किती दिवस हे करणार आहे? 4 टन जे आहे 10 दिवसामध्ये आपलं 40 टन, 100 दिवसात 400 टन. हा 400 टन आपल्याला वर्षात निघणार आहे आणि आपण ते 90 दिवसात म्हणजे आपल्याला सुरुवातीला पहिल्या हार्वेस्टिंग म्हणजे 5व्या हार्वेस्टिंगला 8 टन जर कधी मिळालं तर 80 टन मिळणार आहे. ते 80 टन आपलं 20 दिवसामध्ये डिस्टिल होणार आहे. मग राहिले 70 दिवस. 90 दिवसानंतर दुसरं हार्वेस्टिंग येणार आहे. मग 70 दिवस आपलं मशीन आयडल राहतं. त्याचे एक्सपेन्सेस त्याच्यासाठी लागणारं जे आपण तिथं लेबर तयार केलेलं आहे ते एक्सपेन्सेस पुन्हा आणखीन ते हे सुरुवात करायची. तर मग तो जो ती जी गॅप आहे किंवा छोटं युनिट घेतलं आपण 500 किलोचं जर कधी घेतलं, तर किती होणार आहे? आपल्याला ते सुरुवातीला 80 टन मिळालंय, तर ते आपलं जाईल ते. रोजचं 2 टन जर कधी म्हटलं, तर 40 दिवसात जाईल. तरी आपलं 50 दिवस युनिट आयडल राहतं. आणि हे आयडल राहिलं, त्याच्यामुळे तो एक्सपेन्सेस वाढले. तुमचा ह्या नॉर्म्स आय-एस-ओच्या नॉर्म्स आहे किंवा एक्सपोर्टसाठीच्या नॉर्म्स आहेत, त्याप्रमाणे जर कधी आपलं युनिट नसलं, तर येणाऱ्या अडचणी याच्यामुळे बरेच युनिट जे आहेत, हे बंद पडलेले आहेत. आता जर कधी आपल्याला वर्षातनं 365 पैकी 300 दिवस म्हणजे एक वीकली ऑफ झाला, दिवाळी आली, दसरा आला, काही सण वगैरे. 300 दिवस जर कधी आपल्याला आपलं युनिट चालवायचं असेल, तर आपल्याला रोजच्या 4 टनाप्रमाणे 1200 टन मटेरियल लागेल. तर आपलं युनिट हे 12 महिने चालू शकतं. 12 महिने 24 तास. म्हणजे सोमवारी सकाळी जर कधी आपण बॉयलर पेटवला, तर तो शनिवारी रात्रीच बंद व्हायला हवा. म्हणजे एकदा बॉयलर पेटवला ना, की त्याला टेम्परेचर याला 6 तास घेतात, 5 तास, 6 तास, थंडीमध्ये जास्तही घेतात, उन्हाळ्यात थोडं लवकर येतं. मग तेवढं फ्युअल वाया जातं, रोजचं फ्युअल वाया जाणं किंवा ते एक झालं. त्याच्यानंतर मशीन आयडल उभं राहणं, त्याच्यासाठी आपल्याला डिस्टिलेशन युनिटचं जे लेबर आहे ते सांभाळावं लागणार आहे, ते एक्सपेन्सेस. मग आता हे एक्सपेन्सेस जर कधी रिकव्हर करायचे असतील तर काय करायचं? हे आपलं झालेलं आहे, हे जे गणित झालंय समजा आपण
ए 80 दिवस म्हणजे 90 दिवसामधनं 20 टन आपण 20 दिवस हे वापरलंय आता. राहिले 70 दिवस. तर 70 दिवसाचं काय करायचं? मग त्यासाठी म्हणून आपल्याला जर कधी हे करावं लागेल, तर आपल्याला यासाठी किमान 40 एकर क्षेत्र लागतं. म्हणजे 40 एकरला आपल्याला 30 टन म्हटलं तर 1200 टन म्हणजे आपला पूर्ण वर्षाचा कोटा पूर्ण होतो. मग आपण एकच एक फक्त सिट्रोनिलाच वापरायचं का? तर नाही. आपल्याला मल्टी प्रॉडक्ट वापरायचे आहेत. त्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अ, पुन्हा त्याचा दुसरा आपण पार्ट घेणार आहोत आणि त्याच्यावर त्याचा अ, पुन्हा हे सगळे गणितं त्यावरही मांडणार आहोत, की त्याच्यापासून मिळणार कसं? जसं सिट्रोनिलाचं आपल्याला हे मिळालंय, यील्ड किती मिळतं वगैरे आपण धरलंय. पण जर कधी याच्यामध्ये आपण जर कधी यावर व्यवस्थित लक्ष दिलं, तर आपण जे 9 किलो आहे ते आपण 10 किलो 11 नाही पण 10 पर्यंत पोहोचू शकतो आपण. मग 10 मध्ये पोहोचण्यासाठी काय करावं? ही अर्थात ही परिस्थिती, तिथली अ, वातावरण, त्यानुसार त्यावर या सगळ्या गोष्टी आहेत. पण 10 किलो जर कधी मिळालं, तर आपलं गणित किती हे होतं. 300 टनाला जर कधी आपल्याला 30 किलो हे मिळालं, तेल एक्सेस मिळालं, तर मग किती झाले त्याचे? ₹3,00,000 झाले. माहिती आवडली असेल, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, मित्रमंडळीमध्ये याच्यावर चर्चा करा, याच्यावर अभ्यास करा. याचं मटेरियल कुठे मिळतं, काय मिळतं, या प्रत्येक याच्या ज्या आहेत, याच्या वेगवेगळ्या ठिकाणं आहेत. त्या 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 आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेत राहणार आहोत. धन्यवाद.